नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरेंचं निधन झालं आणि अत्यंत मनाला वेदना झाल्या. मन हेलावून गेले या सगळ्या घटनेनं. अनपेक्षित होतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक असा उत्तम व्यक्ती, संत मांदियाळ्यातला एक असा उत्तम वक्ता, मी म्हणेन कीर्तनकार शिरीष महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज. ज्या काही त्यांच्यासोबत गोष्टी घडल्या किंवा जे काही त्यांच्यासोबत झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. पण हा माणूस देवदेश धर्मासाठी झपाटून घेणारा, अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणारा, त्यांना धर्मभक्ती, देशभक्ती, देवभक्ती या सगळ्या गोष्टी शिकवून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, जसा तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केले त्याच पद्धतीनं, त्याच सगळ्या प्रेरणेनं शिरीष महाराज मोरे नेहमी काम करत असत. आणि मला त्यांच्याशी अत्यंत जवळून सगळ्या गोष्टी त्यांच्या पाहता आल्या. एक गोष्ट मला जाणवली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. कदाचित आज शिरीष महाराज मोरे आपल्यात असते जर का त्यांची परिस्थिती चांगली असती, जसं त्यांच्या एकंदरीत त्या सगळ्या लिहिलेल्या पत्रातून आपल्याला समजतं. परवा मी त्या सोनी मराठीवर जो कार्यक्रम येतोय, तो महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण होणार, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये गेलो असताना तिथं त्या लोकांनी जे कोणी संत मांदियाळी आपली आहे सगळी महाराष्ट्रातली, त्यांच्या सगळ्या वंशजांना तिथं बोलवलं होतं. सगळे वंशज होते, जेवढेही कोण असतील त्या सर्वांचे वंशज तिथं होते. आणि ते वंशज आले असताना शिरीष महाराज मोऱ्यांची उणीव आणि ती कमी तिथं भासताना मला जाणवली. मी आठवण तरी काढलीच, यात शिरीष महाराज पाहिजे होते. भेट तर झालीच असती, पण खरोखर एक असा उत्तम व्यक्ती, एक असा उत्तम माणूस जो जास्त पडद्यावर कुठं नाही आपल्याला पाहायला मिळाला. नाही असा कुठला मोठा कीर्तनकार की त्याने अगदी महाराष्ट्रभर आपलं नाव केलं आणि TRPसाठी याच्यासाठी, पण देव देश धर्मासाठी या तरुणांना चांगले संदेश देणं, त्यांचं मनपरिवर्तन करणं, छत्रपतींचा चांगला इतिहास त्यांना सांगणं, या सगळ्या गोष्टीतून झपाटून गेलेला हा व्यक्ती, हे महाराज आज आपल्यात नाही आहेत. तो जो कार्यक्रम येतोय त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ती चित्रफीत दाखवत होते, त्या याच्यावरती मी पडद्यावरती बघत होतो. अनेक असे महाराष्ट्रातले कीर्तनकार त्यांनी शोधून आणलेत. काहीतरी 108 की काय असे कीर्तनकार आहेत. आणि त्या प्रत्येक कीर्तनकार जो तळागाळातला आहे, ज्याला खरोखर काहीतरी करायची इच्छा आहे, ज्याला खरोखर कीर्तन सांगण्याची इच्छा आहे. कारण बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, देवाची स्तुती, त्यानंतर महापुरुषांची स्तुती, त्यानंतर समाजाला देणारे उपदेश हा कीर्तनकारच देऊ शकतो, जो मन साफ ठेवून देऊ शकतो. महापुरुषांची स्तुती आपल्याकडचे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. समाजाला उपदेश तर त्यांचं सोडूनच देते, कसला घंट्याचा उपदेश देतात समाजाला. ते एखादी नाचणारी बाई आणतील आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मजा करून टाकतील. पण एकीकडे या सगळ्या गोष्टी असताना कीर्तनकार हा एकमेव व्यक्ती असतो जो या सगळ्या गोष्टी अत्यंत स्वच्छपणे मनातून सगळ्या मांडत असतो. तो देवाची स्तुती अत्यंत उत्तमरित्या चांगल्या पद्धतीनं करू शकतो, कारण तो देवाला जोडलेला असतो. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी ते कीर्तनकार सगळे पाहत होतो. कोण रडतंय, कोणाची हालापेष्टा सगळ्या गोष्टी झाल्या, पण कीर्तनाची आवड सुटेना. कोणी अगदी उत्तम कीर्तन करते, सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्यांच्यासमोर. काही जणांकडे अत्यंत पैशाची विवंचना आहे घरामध्ये, तरी कीर्तनाचा त्यांची एक आवड आहे आणि ते कीर्तन सगळीकडे करतात. पण शिरीष महाराज मोरेंचं हे जे उदाहरण आहे ना, हे मला का सांगायचं आहे की आपल्या अशा अनेक लोकांना आज महाराष्ट्रात कुठला प्लॅटफॉर्म मिळत नाही. जो आता ते मागे पण तो कीर्तनाचा कार्यक्रम चालायचा, आता हा एक कार्यक्रम आला आहे. हे सगळे कार्यक्रम या कीर्तनकारांना आणतात आणि आजच्या नवीन पिढी पुढे ठेवतात. नाही तर आजच्या पिढ्यांना काय माहिती आहे? आम्ही ते बिग बॉस बघत बसतोय, डोळं फुटतात तरी ज्याला ते बिग बॉसच्या पुढनं उठेना. त्या आमच्या हिचा डान्स बघत बसतायत, त्या बाया नाचतायत, त्यांचा महाराष्ट्रभर धुडगूस घातलाय त्यांनी. ह्याच्यात आमची पिढी जाते. पण आमच्या पिढीला कीर्तनाचं वेड लागावं याबद्दल फार आमच्याकडे कमी माध्यमांमध्ये बोललं जातं. पण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत कीर्तनकारांना. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचा प्रपंच असतो, प्रत्येकाचा संसार असतो. अनेक जण म्हणतात की कीर्तनाला अगदी बाजार उडवून टाकलाय पैसा कमवण्याचा. काही जणांनी चुकीच्या पद्धतीने उडवला असेल निश्चित, पण अशी काही अनेक लोक आहेत जे अत्यंत तुटपुंजा देणाऱ्या पैशातून कीर्तन सेवा करतात आणि महाराष्ट्रावर फिरतात. त्यांची काही फी कुठं लाखात आणि 2 लाखात नाही आहे, अगदी 20, 25, 30 हजारापर्यंत करतात कीर्तनं आणि उत्तमरित्या करतात. समाजाला उपदेश कसा जाईल याच्या मागे ती सगळी लोकं फिरत असतात. पण शिरीष महाराज मोऱ्यांची जी लिहिलेली पत्र होती, जी आर्थिक विवंचनेतून झालेत, ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे. आमच्या संतांवरती, आमच्या कीर्तनकारांवरती जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा आमचा समाज नक्की कुठं चालला आहे आम्हाला समजत नाही. 30 सेकंदाच्या रील बनवणाऱ्या पोरं, हुल्लडबाजी करणाऱ्या, नको तसल्या अंगप्रदर्शन करणाऱ्या, आज ॲडव्हर्टाईज आणि या सगळ्या गोष्टीतून स्पॉन्सरशिप आणि याच्यातून लाखो रुपये कमवतात, लाखो रुपये. पण एखादी पांढरी टोपी घातलेला, डोक्यावरती नाम लावलेला, पांढरा शुभ्र सदरा घातलेला, खाली धोतर घातलेला, एखादा हातात विणा घेऊन आमचं कीर्तन सांगणारा कीर्तनकाराचा बाजार नाही आहे.
त्याला मार्केट देत नाही आम्ही. हे काय बोलतोय महाराज, हे असलं काय असतं का? आता जमाना बदलला, आता कीर्तन कोण ऐकतं का? असल्या गोष्टी जेव्हा ऐकायला येतात तेव्हा आमची पिढी अक्षरशः चुकीच्या मार्गाला जाते एवढं आपल्याला समजतं. म्हणून मी म्हटलं ना, शिरीष महाराज मोरे आपल्यात असते, जर कदाचित त्यांना चांगले प्लॅटफॉर्म मिळाले असते, चांगल्या गोष्टी मिळाल्या असत्या, त्यांनाच नाही आजच्या सर्वच कीर्तनकारांना. कारण काय होतंय, कीर्तन ऐकायची आहेत कुणाला. गावात बाई आणली तर हजारो लोक आजूबाजूची बघायला येतील. कीर्तन आणल्यावर कोण बघायला येतो? कीर्तनाला कोण बघतो? कारण कीर्तन सेवा लोकांना चांगलं सांगून जर त्यातून पैसे मिळत असेल त्याच्यात वाईट काय, याच्यात कसला बाजार? पण लोकांना चुकीचा वाम मार्गाला लावून जर तुम्ही लाखो रुपये कमवत असाल, अरे हेच तर कलियुगाचं सत्य आहे, हेच तर कलियुग आहे. म्हणून म्हटलं शिरीष महाराज मोरे आपल्यात निश्चित असते तर त्यांची आर्थिक विवंचना नसती. तर अशी लोक जी उत्तम आहेत, जी खरोखर चांगली आहेत, अजूनही आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला माहिती नाहीत, पण अत्यंत उत्तम कीर्तन सेवेतून आपल्या महाराष्ट्रासाठी काम करत आहेत. हे असले कार्यक्रम जे येत आहेत त्या सोनी मराठीने काढलाय. मी 4-5 वेळा त्यांच्या व्हिडिओ बनवल्या. अरे उत्तम आहे, 1 नंबर कार्यक्रम काढलेत असले. लागू द्या जरा, लोकांना पण आवड लागते याच्यातून, तरुणांना आवड लागते, काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. जे चांगलं असेल त्याच्यावर आक्षेप घेणारी आजची पिढी आहे, त्याला कुठंतरी शांत करायचं असेल, त्याला जर कुठंतरी संयमी बनवायचं असेल, तर मला असं वाटतं शिशवा येणं फार महत्त्वाचं आहे. आज शिरीष महाराज मोरेंची मला तिथं आठवण आली म्हणून म्हटलं कदाचित हे असते आज, जर अशा आर्थिक विवंचना आणि या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. बघा ना, संतांना जो ज्ञान देतो त्याला आर्थिक विवंचनेतून आपलं प्राण गमवावं लागत असेल, आपलं जीव सोडावा लागत असेल, तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.